So last lecture we discussed how it works, and we have seen how manual metal arc welding is carried out. We have seen its different components. What are the components? And we have seen one video. That guy was standing somewhere on shop floor and he was explaining all the components. He shown you the welding rod, then he shown you the electric supply, AC DC supply. Okay, so he has shown you the components. Now let us will see here in drawing how the components are. कुठले कुठले components असतात. ओके, तर इथे दाखवलेले आहेत component. बघा, इलेक्ट्रोड होल्डर आहे, वेल्डिंग केबल आहे, ह्या दोन प्लेट्स आहेत, वर्क पीसेस आहेत. क्लियर? सो लेट अस विल सी एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स. एक्झॅक्टली याचं प्रिन्सिपल काय आहे ते बघून घेऊया आता. वेल्डिंग मध्ये, ह्या वेल्डिंग मध्ये काय केलं जातं, तर या वेल्डिंगच्या प्रकाराचं नाव आहे फ्युजन वेल्डिंग. फ्यूजन वेल्डिंग. Okay, just wait, your CC is there to give some instruction. Hello. So he was asking about instructing you all to be present for your ISC on time, submit the paper and all those. And he was discussing some other issues. तर काय म्हणत होतो मी? तर हा कुठला प्रकार आहे, तर हा प्रकार आहे फ्युजन वेल्डिंग. सर हे फ्युजन वेल्डिंग काय असतं? मग फ्युजन असेल तर दुसरा कुठला प्रकार असतो? तर दोन प्रकारचे वेल्डिंग असतात. एक असतं फ्युजन वेल्डिंग, दुसरं असतं प्लास्टिक वेल्डिंग. दोन प्रकार असतात वेल्डिंगचे मेन. एक असतं फ्युजन वेल्डिंग, दुसरं असतं प्लास्टिक वेल्डिंग. आता याच्यामध्ये फरक काय आहे? तर फ्युजन वेल्डिंग मध्ये आपण काय करतो, व्हॉट वी डू इन फ्युजन वेल्डिंग. So first tell me, do you know what is meant by fusion? Your words of meaning माहिती का fusion? Have you heard this word before? Fusion. You have heard it. In chemistry you might have heard it. Fusion point, freezing point. ऐकलंय का कधी? Fusion. What is meant by fusion? Fusion means melting. Fusion चा अर्थ काय होतो? Melting होतो. Clear? So we are going to fuse something, means we are going to
मेल्ट समथिंग म्हणजे इथं फ्युजन वेल्डिंग मध्ये काय केलं जातं, जे पार्ट्स जे कंपोनेंट्स आपल्याला वेल्ड करायचे आहेत म्हणजे जॉईन करायचे आहेत. सो जे दोन कंपोनेंट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत ते कंपोनेंट्स आपण मेल्ट करतो, ते कंपोनेंट्स आपण वितळवतो. आफ्टर मेल्ट झाल्यानंतर ते दोन पार्ट्स एकमेकांमध्ये मिक्स होतात. Those two parts mix in each other and then we get a solid joint. Clear? In fusion welding, what we do, whatever the parts we want to join, those parts we melt first. Clear? आपण ते parts पहिल्यांदा melt करतो. We melt those parts. And then after melting, those molten metals get mixed up. ते मेल्ट झालेले मेटल एकमेकांमध्ये मिक्स होतात. मिक्स झाल्यानंतर ते काय होतात, सॉलिड होऊन जॉइंट देतात. Getting it? That is called as fusion welding. म्हणजे फ्युजन वेल्डिंग मध्ये काय आलं, मेल्टिंग आलं. प्लास्टिक वेल्डिंग मध्ये काय आलं, वी डोंट मेल्ट द पार्ट्स विच वी वॉन्ट टू जॉईन. प्लास्टिक वेल्डिंग मध्ये काय करतात की जे पार्ट्स आपल्याला जॉईन करायचे ते पार्ट आपण मेल्ट करत नाही. ते पार्ट आपण मेल्ट करत नाही. मग काय करतो आपण, त्यांना फक्त हीट करतो, गरम करतो. वी जस्ट हीट दोज पार्ट्स. मग किती हीट करायचं, कुठपर्यंत हीट करायचं? सो हीटिंग दी पार्ट्स टिल द टाइम दे एंटर इनटू प्लास्टिक झोन. कुठपर्यंत मेल्ट गरम करायचं की ते प्लास्टिक झोन मध्ये जातील. प्लास्टिक झोन म्हणजे नक्की काय सर? तर बघा, मेल्ट होण्याच्या आधीची स्टेज, आपण एखादी गोष्ट, आता कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण गरम करायला सुरुवात करतो, काय होतं, ते गरम 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 होत जातं आणि काय होतं, मेल्ट होण्याच्या आधी ते प्लास्टिक सेमी सॉलिड सारख्या स्टेट मध्ये जातं. सेमी सॉलिड सारख्या, एक्झॅक्टली सेमी सॉलिड नाही तर थोडस सेमी सॉलिडच्या स्टेट मध्ये जातं. तर त्याला म्हटलं जातं प्लास्टिक स्टेट. आता मी याचं एक एक्झाम्पल देतो प्लास्टिक वेल्डिंगचं, आणि यू आर व्हेरी फॅमिलियर विथ दिस. दिवाळीला लाडूच्या पिशव्या पॅक करता का तुम्ही? लग्नामध्ये लाडूच्या पिशव्या पॅक करता तुम्ही मेणबत्तीवरती. काय करता तुम्ही त्या केसमध्ये? प्लास्टिकची कॅरी बॅग असते, मेणबत्तीच्या जवळ नेता. मेणबत्तीच्या जवळ नेल्यानंतर काय होतं, तिथला भाग थोडासा मेल्ट झाल्यासारखा होतो. लगेच तुम्ही काय करता, त्याला हाताने प्रेस करता. दॅट इज प्लास्टिक वेल्डिंग. किंवा तुम्ही त्या प्लास्टिक पॅकिंगच्या मशीन्स बघितल्या असेल बघा, दुधाच्या पिशव्या पॅक करतात त्या मशीन मध्ये. ते काय असतं त्याच्यामध्ये, ते काय करतात, प्लास्टिक मध्ये ठेवतात, वरून प्रेस करतात. वरून प्रेस केलं की तेवढाच भाग थोडासा गरम होतो आणि तो तिथं जॉईन होतो. तर त्याला म्हटलं जातं प्लास्टिक वेल्डिंग. सो हिअर वी आर नॉट मेल्टिंग दी पार्ट्स, वी डोंट मेल्ट दी पार्ट्स, we just heat those parts till they reach plastic state. त्याला प्लास्टिक स्टेट म्हणायचं आहे ना, नियरली सेमी सॉलिड स्टेट, त्याला प्लास्टिक स्टेट म्हणायचं. क्लिअर? तर त्याला म्हटलं जातं प्लास्टिक वेल्डिंग. तर आपण आता जे बघणार आहे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, दॅट इज ए फ्युजन वेल्डिंग. ते कुठलं आहे? ते फ्युजन वेल्डिंग आहे. Okay, so it is a type of fusion welding. Here we need to melt the parts which we want to join together. जे पार्ट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत ते पार्ट्स आपल्याला मेल्ट करावे लागतात इथं. मग मेल्ट कसे करायचे? तर मेल्ट करायसाठी आपल्याला हीट जनरेट करावी लागेल. वी विल रिक्वायर टू जनरेट द हीट. मग आता ही हीट कशी जनरेट करायची? तर दिलेलं आहे का, इथं काय वापरलेलं आहे आपण? एसी और डीसी सप्लाय. क्लिअर? एसी और डीसी सप्लाय आहे. म्हणजे कुठली एनर्जी आहे इथं? हिअर वी आर युजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं आपण कुठली एनर्जी वापरणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. मग ही इलेक्ट्रिकल एनर्जी कशासाठी वापरणार आहे? वी आर गोइंग टू यूज इलेक्ट्रिकल एनर्जी टू जनरेट द हीट. ओके, इलेक्ट्रिकल एनर्जी is used to generate the heat. आता मला सांगा, इलेक्ट्रिकल एनर्जी पासून हीट कशी जनरेट करता येऊ शकते? कॅन एनीवन टेल मी? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये कसं करायचं?
सांगू शकते का कोणी? हाऊ टू कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हीट एनर्जी. केलंय का कधी तुम्ही? Come on, you have studied it. तुमचं तुम्हाला झालेलं आहे, तुम्ही शिकलेला आहात. That is why I am asking. हा? Sorry? Hello? रेजिस्टर. हा, someone is very correct. सांगा, कॉन्फिडेंटली सांगा, बरोबर सांगताय तुम्ही. अभिजितने सांगितलं का? कोणी सांगितलं? एकदम बरोबर सांगितलं. कोणतरी हळूच म्हणलं काहीतरी आता. But the answer was correct. रेजिस्टन्स. व्हेरी करेक्ट. रेजिस्टन्स कशापासून केलं जातं? रेजिस्टन्स वापरून इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तुम्ही घरी बघितलंय का? इलेक्ट्रिक हीटर असतो आपल्या घरामध्ये, त्याला हीटिंग कॉईल असते. बघितले का हीटिंग कॉईल कधी? किंवा घरामध्ये जर 100 वॅटचा बल्ब असेल, जुन्या काळात असायचे का नाही फिलिप्सचे 100 वॅटचे बल्ब, है ना? मग ते बल्ब गरम व्हायचे. मग ते का गरम व्हायचे? व्हाय दोज गेट हीटेड? ते हीट का व्हायचे? ते गरम का व्हायचे? इलेक्ट्रिकल मशीन्स, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस गरम का होतात? व्हाय दे गेट हीटेड? बिकॉज ऑफ रेजिस्टन्स. रिमेंबर, इस्त्री सुद्धा जुन्या काळातल्या. हा, इस्त्र्या सुद्धा. व्हेरी करेक्ट. इस्त्री सुद्धा, इलेक्ट्रिकल इस्त्री जे आपल्या ना आयन्स है ना, इलेक्ट्रिकल आयन्स, इलेक्ट्रिकल इस्त्री, त्या कशा गरम होतात? यानेच गरम होतात. काय असते त्याच्यामध्ये? तर व्हॉट वी डू इज वी पास. करेक्ट, कॉईल असते. कॉईल असते म्हणजेच एक रेजिस्टर असतो. क्लिअर? कॉईल असते म्हणजेच काय असते? एक रेजिस्टर असतो. व्हेन ए करंट फ्लोज थ्रू ए रेजिस्टर, ज्या वेळेस रेजिस्टर मधून करंट फ्लो होतो, सो ऍट दॅट टाइम the electrical energy get converted into heat energy. A heat is generated. Heat generate होते. Getting it? The same principle is used. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं? यू नीड टू यूज दी रेजिस्टन्स. रिमेंबर, तुम्हाला रेजिस्टन्स वापरावा लागतो. देन अँड ओनली देन यू कॅन कन्वर्ट दी इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट एनर्जी. मग इथं कुठं रेजिस्टर लिहिलंच नाही की सर, या अख्ख्या ड्रॉइंग मध्ये रेजिस्टन्स नावाचा शब्दच कुठं नाहीये. तर रेजिस्टन्स जाऊ द्या. इलेक्ट्रिकल करंट आहे का पहिल्यांदा बघूया. यस, हिअर इज इलेक्ट्रिकल करंट. कुठं आहे? हा लिहिलाय. एसी और डीसी सप्लाय. एसी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय एसी? इट इज ऑल्टरनेटिंग करंट. डीसी मीन्स डायरेक्ट करंट. ओके. मग इथं सप्लाय असतो, इलेक्ट्रिकल सप्लाय. मग इथं एक नॉब असतो व्होल्टेज ऍडजस्ट करायला, एक नॉब असतो करंट ऍडजस्ट करायला, है ना? दोन गोष्टी असतात ना इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, एक व्होल्टेज असतो, एक करंट असतो. क्लिअर? सो इथं दोन नॉब असतात, एक म्हणजे व्होल्टेज कमी जास्त करायला, दुसरा म्हणजे करंट कमी जास्त करायला. हे कंट्रोल केल्यावर काय होईल? व्होल्टेज आणि करंट. तर आपण व्होल्टेज आणि करंट कंट्रोल केला की इथं तयार होणारे हीट कंट्रोल होते. बरोबर आहे का? आपण म्हटलं रेजिस्टर मधून इलेक्ट्रिकल एनर्जी गेल्यानंतर हीट जनरेट होते. मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी जर आपण कमी पाठवली, कमी हीट जनरेट होणार. इलेक्ट्रिकल एनर्जी जर जास्त पाठवली तर जास्त हीट जनरेट होणार. सिंपल लॉजिक. क्लिअर? सो हिअर वी आर युजिंग दी नॉब्स, दी व्होल्टेज कंट्रोल नॉब and current control knob. Clear? So because of these two knobs, what we can do is we are able to control the heat generated. So here sir heat generated नक्की समजेना. So let us we will discuss. तर बघा, वेल्डिंग जे केलं जातं, से आर्क वेल्डिंग जे केलं जातं, ते केलं जातं ओनली टू मेटल कंपोनंट्स. Clear? Electric arc welding is used to weld only the metal components. It is used to weld only the metal components. मेटल कंपोनेंट्स आहेत म्हणजेच ते इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर्स आहेत. ऑल द मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. यस सर, इट इज व्हेरी करेक्ट. बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण काय केलंय इथं? सो लेट अस सी. एक वायर आपण ह्या मेटल पीसला जोडली आहे. जे मेटल पीस आपण जॉईन करणार आहोत त्यांना एक जोडली आहे. बरोबर.
दुसरी केबल ही इथं इलेक्ट्रिक होल्डर मध्ये आली आहे आणि इलेक्ट्रिक होल्डर मधून याला कशाला तरी जोडली आहे. तर हा काय आहे, तर हा आहे इलेक्ट्रोड. याचं नाव पण आहे इलेक्ट्रोड. हा कशाचा आहे, तर हा देखील एका मेटलचा बनलेला आहे. हे जे मेटल आहे ना, ह्या प्लेटचं जे मेटल आहे, सेम मेटलचा हा बनलेला असतो. थोडस बहुत व्हेरिएशन. क्लिअर. ह्याच्यामध्ये फेरसचं पर्सेंटेज बाबा 2 आहे, सॉरी कार्बनचं पर्सेंट 2 आहे, तर ह्याच्यात कार्बनचं पर्सेंट 1 असेल. ह्याच्यात फेरस पर्सेंट 80 आहे, ह्याच्यात फेरस पर्सेंट 70 असेल. क्लिअर. एवढाच फरक असतो फक्त, थोडा बहुत कंपोजिशनचा फरक. बेस मेटल सेम असणार, बेस मेटल फेरस असणार दोन्हीचा. हा पण इलेक्ट्रोड आहे आणि हा पण आता एक इलेक्ट्रोड झाला. क्लिअर. मग आता काय झालं बघा, एक वायर इथं जोडली आहे आणि एक वायर इथं जोडली आहे. म्हणजे जर आपण याला प्लस म्हटलं, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हटलं, तर हा कसला झाला, निगेटिव्ह इलेक्ट्रोड झाला. निगेटिव्ह. मी जर याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हटलं तर हा निगेटिव्ह झाला. एक प्लस आहे, दुसरा मायनस आहे. बरोबर आहे का. आणि इथं आपण काय करतो, इथं आपण हे दोन इलेक्ट्रोड जवळ आणतो. हे दोन इलेक्ट्रोड्स आपण काय करतो, जवळ आणतो. वी ब्रिंग दीज टू इलेक्ट्रोड्स क्लोज टू इच अदर. मग काय झालं, तर ज्या वेळेस हे दोन इलेक्ट्रोड जवळ आणले, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, त्यांच्यामधून करंट फ्लो होत नाही. का बरं करंट फ्लो होत नाही, मध्ये एअर गॅप आहे ना सर, मध्ये गॅप आहे. गॅप मधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. बरोबर आहे की नाही, गॅप मधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. मग आपण काय करतो, ह्या इलेक्ट्रोडला आपण ह्या दुसऱ्या इलेक्ट्रोडच्या फार जवळ आणतो. वी ब्रिंग व्हेरी व्हेरी क्लोज. अगदी थोडासा मायन्यूट मायक्रॉन मधला गॅप ठेवला जातो. मग त्या अगदी थोडा गॅप झाल्यामुळे काय होतं, ह्या दोघांमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो. मग या दोघांमधून इलेक्ट्रिक करंट पास झाला, मग हीट जनरेट कुठे झाली, तर बघा तो जो छोटा एअर गॅप होता, दॅट मायन्यूट एअर गॅप गिव्स और ऑफर्स व्हेरी हाय रेजिस्टन्स. गेटिंग इट. हवेतून एअर गॅप मधून इलेक्ट्रिक करंट का पास होत नसतो, कारण एअर गॅप मध्ये रेजिस्टन्स खूप जास्त असतो. एअर ऑफर्स इनफायनाइट रेजिस्टन्स. एअर मध्ये इनफायनाइट रेजिस्टन्स असतो, खूप जास्त रेजिस्टन्स असतो. त्याच्यामुळं एअर मधून करंट पास होत नाही. गेटिंग इट. त्यालाच एअरला आपण इन्सुलेटर पण म्हणतो त्याच्यामुळं. का बरं, कारण एअर ऑफर्स इनफायनाइट रेजिस्टन्स. पण इथं आपण अगदीच जवळ आणले, म्हणजे थोडक्यात चिटकवल्यातच जमाय. त्याच्यामुळे तेवढ्या मायन्यूट पॅसेज मधनं एअर पास होतो आणि तिथं जरी छोटासा एअर गॅप असला तरी तो छोटासा एअर गॅप खूप जास्त रेजिस्टन्स ऑफर करतो. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हेरी व्हेरी हाय रेजिस्टन्स, हीट इज जनरेटेड. इथं काय होतं, हिअर इन धिस पार्ट, या एवढ्या भागामध्ये हीट जनरेट होते. इथं हीट जनरेट इतकी जास्त होते की त्याच्यामुळं इथले जे गॅसेस आहेत, इथं हवा आहे ना थोडीशी एअर गॅप, इथं थोडासा एअर आहे, त्या एअर मध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. क्लिअर. सो इट इज एअर मिक्सचर ऑफ गॅसेस. दीज गॅसेस गेट आयोनाइज्ड. ह्या खूप हेवी हीट मुळे खूप हेवी हीट तयार होते इथं, त्याच्यामुळे तिथले गॅसेस आयोनाइज होतात. आयोनाइज झाले म्हणजे काय झाले, त्या गॅसेसचे मॉलिक्यूल सेपरेट होतात, ऍटम्स सेपरेट होतात तेवढ्या भागातले, आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जनरेट होतात. आणि काय होतं, जो एकदम जास्त रेजिस्टन्स होता, इनफायनाइट रेजिस्टन्स होता, तो थोडासा कमी होतो. तो रेजिस्टन्स थोडासा कमी होतो पण हायच असतो. ठीक आहे. आता काय होतं, ह्या एअर गॅप मधून, ह्या आयोनाइज्ड गॅसेस मधून करंट पास व्हायला तयार होतो. तर इथं तुम्ही आयोनाइज्ड गॅस वगैरे वगैरे एवढं काय लिहित बसू नका, है ना. तुम्ही सोपं काय लिहायचं की करंट पासेस थ्रू एअर गॅप. करंट passes through air gap. Air gap offers very high resistance. Because of this,
A huge amount of heat is generated. Because of this high resistance, a huge amount of heat is generated. खूप हाय हीट जनरेट होते, ती एवढी हीट जनरेट होते की टेम्परेचर रीचेस above the 1000 degree Celsius. 1000 डिग्री सेल्सिअसच्या वरती टेम्परेचर जातं आणि त्या हाय टेम्परेचरला काय होतं, द प्लेट्स विच वी वॉन्ट टू जॉईन गेट मेल्टेड ऍट धिस हाय टेम्परेचर. The plates which we want to join get melted. त्या प्लेट्स मेल्ट झाल्या. लक्षात आलं का काय झालं की ह्या एअर गॅप मधून खूप हाय रेजिस्टन्स आहे, त्या हाय रेजिस्टन्स मधून करंट पास झाला. तो करंट पास झाल्यामुळे एवढ्या भागामध्ये हीट जनरेट झाली आणि त्या हीट मुळे काय झालं, या प्लेट्स मेल्ट झाल्या. या प्लेट्स मेल्ट होऊन नंतर काय झालं, लगेच हा रॉड थोडासा पुढे गेला की लगेच जिथं काय होतं, सॉलिडिफिकेशन होतं. फॉर एक्झाम्पल हा रॉड पहिल्यांदा इथं होता, हा रॉड आहे ना पहिल्यांदा इथं होता, मग इथं हीट जनरेट झाली, इथं सगळं मेल्ट झालं. बघा ही पेनिट्रेशन लिहिले की नाही, पेनिट्रेशन. सो दिस पेनिट्रेशन मीन्स इथून एवढा भाग मेल्ट झाला, इथून एवढा भाग काय झाला, मेल्ट झाला, एवढा भाग मेल्ट झाला आणि हा रॉड इथपर्यंत आला म्हणजे आपण असं पुढे पुढे घेऊन जाणार आहे, रॉडला पुढे पुढे घेऊन जाणार आहे. हा रॉड इथून इथपर्यंत आला की इथला भाग काय होतो, सॉलिडिफाय होतो. दिस पार्ट गेट सॉलिडिफाईड. क्लिअर. आणि इथला भाग मेल्ट व्हायला लागला. क्लिअर. इथला भाग सॉलिडिफाय झाला, इथला भाग मेल्ट झाला, म्हणजे एवढ्या भागामध्ये आपल्याला जॉईंट मिळाला. एवढा भाग मेल्ट आहे, हा जसा पुढे जाईल, हा इथं आला की परत इथं पण आपल्याला जॉईंट मिळेल. Getting it? This is how as it proceeds we keep on getting the joint. आपल्याला इथं जॉईंट मिळत जातो. क्लिअर. हे पार्ट समजले का? आता बघूयात आपण हा इलेक्ट्रोड काय असतो. इलेक्ट्रोड लिहिलंय का नाही, हा इलेक्ट्रोड काय असतो. तर इलेक्ट्रोड कसा असतो, आपल्या दिवाळीमध्ये फुलबाजा उडवलाय का सगळ्यांनी, फुलबाजा. यस. तर हा इलेक्ट्रोड म्हणजे एक प्रकारचा फुलबाजा आहे. फुलबाजा कसा असतो सांगा बरं तुम्ही मला, कसा असतो फुलबाजा, टेल मी हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड. सांगा की कसा असतो. आतमध्ये एक तार असते का, कॉपर सारखी तार दिसते ती आहे की नाही, आतमध्ये एक तार असते बरोबर. त्या तारेच्या वरती काय लावलेलं असतं, काहीतरी केमिकल लावलेलं असतं तारेच्या वरती आहे की नाही. सम केमिकल इज अटॅच्ड. क्लिअर. बरोबर आहे का. आतमध्ये एक तार असते, वायर असते, त्या तारेवरती काहीतरी केमिकल लावलेलं असतं. सम केमिकल इज माउंट और ओके काय म्हणते त्याला, सम केमिकल इज व्हॉट वी कॅन से, अरे काय बसवलेलं असतं ना केमिकल त्याच्यावरती सगळं है ना, त्याच्यावरती केमिकल लावलेलं असतं सगळं. आपण फुलभाज्या काय करतो, दिव्यावरती पकडतो, त्यावेळेस फुलभाज्या पेटतो, त्यावेळेस काय होतं, फुलभाज्या जळत असताना काय काय दिसतं तुम्हाला, काय काय दिसतं. स्प्रिंकल्स. ओके स्प्रिंकल्स बरोबर. असे ठिणग्या उडत असतात बाजूला बरोबर. जिथं जाळ लागलेला आहे तेवढ्या भागामध्ये दोन तीन कलरच्या फ्लेम्स दिसतात बरोबर आहे का, दोन तीन कलरच्या फ्लेम्स दिसतात जिथं जळतंय तिथं. आणि त्या फ्लेमच्या कडेला धूर असतो पूर्ण असा बरोबर आहे का. धूर कुठं असतो तर फ्लेम्सच्या बरोबर कडेला असतो. फ्लेम मागं आली की धूर पण मागे येतो बरोबर आहे का फ्लेम हित आहे आणि धूर हित आहे असं शक्य आहे का, नाही. जिथं फ्लेम आहे तिथंच धूर आहे.
बरोबर आहे का? तर ह्या Yes, sir. इलेक्ट्रोडला पण तसंच आहे. दिस इलेक्ट्रोड हॅज अ व्हेरी सिमिलर कन्स्ट्रक्शन टू दॅट ऑफ युअर स्पार्कलिंग कॅन्डल. तुमच्या त्या फुलबाजासारखंच कन्स्ट्रक्शन असतं, एक्झॅक्टली सिमिलर. मध्ये मेटलचा रॉड असतो. इथे लिहिलं का कोर रॉड. मध्ये मेटलचा रॉड असतो आणि त्याच्या कडेला कोटिंग असतं. त्याच्या कडेला केमिकल्सचं कोटिंग असतं. मग काय होतं? सो व्हेन ए हाय हीट इज जनरेटेड, ज्यावेळेस इथं तेवढी हीट जनरेट होते, ह्यूज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते, त्यावेळेस हा कोर रॉड मेल्ट होतो. हे बेस मेल्ट झाला, बेस मेटल मेल्ट झाला, बेस मेटल सोबत हा कोर रॉड पण मेल्ट होतो आणि हे सगळे एकमेकात मिक्स होतात. क्लिअर? हे सगळे एकमेकामध्ये काय होतात? मिक्स होतात. आणि हे जे कोटिंग आहे ना, हे कोटिंग बर्न होतं, हे कोटिंग जळतं आणि इथं काय तयार करतं? धूर तयार करतं. हा धूर आहे, ढगासारखं दाखवलं ना इथं. सो हा धूर आहे, याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? गॅसियस शील्ड. क्लिअर? इथं काय तयार होतो? गॅसियस शील्ड. गॅसियस शील्ड कोण तयार करतं? सो इलेक्ट्रोड कोटिंग. This electrode coating after burning produces a gaseous shield. हे इलेक्ट्रोड कोटिंग गॅसियस शिल्ड तयार करतं. कधी? बर्न झाल्यानंतर. आता हे गॅसियस शिल्ड कशासाठी, धूर कशासाठी तयार करायचा, तर आपण ते बघूया. So as the temperature present here is more than 1000 degrees Celsius, a very huge amount of temperature. So at this amount of temperature, the metal is molten. This molten metal reacts with oxygen. This molten metal react with oxygen and produces oxides. काय झालं? इथलं मोल्टन मेटल तेवढ्या हाय टेम्परेचरला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झालं आणि रिॲक्शन होऊन त्यांनी काय तयार केले? ऑक्साइड्स तयार केले. आता हे ऑक्साइड्स तयार केले तर केले, काय प्रॉब्लेम आहे सर? ऑक्साइड्सचा अर्थ काय होतो? ऑक्साइडचा अर्थ होतो गंजणे. एखादा मेटल पार्ट गंजतो म्हणजे काय होतं? तर त्या मेटलचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होत असते. ठीक आहे? सो व्हेनेवर एनी मेटल वी से करोड्स, दॅट कोरोजन मीन्स ऑक्सिडेशन. कोरोजन होतं म्हणजेच त्याचं ऑक्सिडेशन होतं. मग एवढ्या हाय टेम्परेचरला हे मोल्टन मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं, म्हणजेच ते कोरोड होतं, म्हणजेच ते बर्न होतं. ऑक्सिडेशनचा दुसरा अर्थ होतो बर्निंग. मग इथलं मोल्टन मेटल काय होतं? बर्न होतं. Means at very high temperature, if molten metal comes in contact with oxygen, then it get oxidized, then it burns. ते बर्न होईल, ते जळून जाईल. म्हणून आपण काय करतो? इथं गॅसियस शील्ड तयार करतो, इथं धूर तयार करतो. These gases are inert. These gases are inert. इनर्ट म्हणजे काय? Group 8 elements. हा? काय तर सांगितलं तुम्ही? हा, ग्रुप ऑफ Helium, neon, हेलियम, निऑन आहे की नाही, तशा प्रकारचे जे इलेमेंट्स आहेत तसा हा इनर्ट गॅस तयार करतो. द इनर्ट गॅस, द प्रॉपर्टी ऑफ इनर्ट गॅस इज इट डझंट रिॲक्ट. इनर्ट गॅस रिॲक्शन करत नाही. सो दिस इनर्ट gas doesn't react with molten metal, and also this inert gaseous shield prevent the oxygen. इथं gaseous shield तयार झालं ना, त्याच्यामुळे हवेतला ऑक्सिजन आता इथे येऊ शकत नाही. बाहेरचा ऑक्सिजन इथं आतमध्ये येऊच शकत नाही. ऑक्सिजन आतमध्ये येत नाही म्हणजे आपण काय केलं? ऑक्सिडेशन प्रिव्हेंट केलं. So we prevented the oxidation of molten metal. Okay. So why gaseous shield is used? Why gaseous shield is required? To prevent the MCQ आहे बरं का? The gaseous is required to prevent the oxidation of molten metal. Clear? This is an important MCQ. हा फार महत्वाचा MCQ आहे. Getting it? So why gaseous shield is required?
So gaseous shield is required to prevent the oxidation of molten metal. Then who produces the gaseous shield? Electrode coating. बघा मी कसं लिहिलं आता बरं का. गॅसियस शिल्ड किंवा इलेक्ट्रोड कोटिंग इज रिक्वायर्ड. इलेक्ट्रोड कोटिंग कशासाठी लागतं? टू प्रिव्हेंट दी ऑक्सिडेशन ऑफ मोल्टन मेटल. मोल्टन मेटलचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्यासाठी काय लागतं आपल्याला? इलेक्ट्रोड कोटिंग लागतं, गॅसियस शिल्ड लागतं. समजलं का? इथं धूर का दाखवलाय है ना? सो इट इज हॅव्हिंग व्हेरी हाय सिग्निफिकन्स. या धुराचं फार महत्व आहे. हा जर धूर नसेल, हे जर गॅसियस शिल्ड नसेल तर तुमचा जॉइंट तयार होणार नाही. यू विल नॉट गेट द जॉइंट. द जॉइंट विल बी व्हेरी व्हेरी वीक. द मोल्टन मेटल विल गेट ऑक्सिडाइज्ड. इट विल गेट बर्न्ड. मोल्टन मेटल बर्न होऊन जाईल, ऑक्सिडाइज होऊन जाईल. गेटिंग इट? सो दॅट इज वाय दिस कोटिंग इज व्हेरी व्हेरी मच इसेन्शियल. जरी धूर नको असला तरी देखील गरजेचा आहे. गेटिंग इट? मग इथं अजून काहीतरी दाखवलंय सर, हे स्लॅग म्हणून काहीतरी दाखवलंय. तर काय होतं? तरी पण हे झालेलं असलं तरी देखील काय होतं? सम पार्ट ऑफ मोल्टन मेटल गेट करोडेड, गेट बर्न. तरी देखील आपण किती जरी प्रिव्हेंट केलं तरी थोडासा ऑक्सिजन हा असतोच. आणि that small amount of oxygen react with molten metal, and because of that get burnt. Some part of molten metal get burned. थोडासा molten metal चा part burn होतो, and that burned part float over the molten metal. तो जळलाय ना, that is why that is having low density. त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी कमी झालेली असते. Getting it? So as it is burned, so its density has become low, and that low dense slag float over this molten metal. Low dense slag float over the molten metal. ह्या molten metal वरती तो float होतो म्हणजे तरंगतो. Getting it? And thus corroded. This oxidized metal float over this and creates one layer. आणि वरती एक लेअर तयार करतो, त्याला म्हटलं जातं स्लॅग. आता काल मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं, तर एक माणूस काय करत होता, हातामध्ये त्याच्या काय होता, तर त्याच्या हातामध्ये एक हॅमर होता आणि तो हॅमरनी त्या जॉईंट वर मारत होता आणि मारल्यानंतर थोडेसे तुकडे साईडला पडले होते. हॅव यू सीन दॅट? डू यू रिमेंबर दॅट? Yes, Yes, sir. sir. है ना? थोडेसे तुकडे साईडला पडले होते, तर त्याला म्हटलं जातं स्लॅग. दॅट इज द स्लॅग रिमूव्हल. तो आहे स्लॅग रिमूव्हल प्रोसेस. त्याचा उपयोग नाहीये. दॅट इज करोडेड, दॅट इज बर्न्ड मेटल. वरचा आहे तो बर्न्ड मेटल पार्ट आहे, दॅट वी हॅव रिमूव्ड. तो आपण रिमूव्ह केलाय. Getting it? That is a slag, and it is very essential to remove the slag. Slag remove करणं गरजेचं असतं. का गरजेचं असते सर? स्लॅग रिमूव्ह करायचा कशासाठी? कारण तो कसला आहे? करोडेड पार्ट आहे. तो करोजन झालेला पार्ट आहे, बर्न्ड पार्ट आहे. हा जर तसाच ठेवला तर हा खालच्या मेटलला सुद्धा करोड करतो. गेटिंग इट? त्याच्यामुळं हा रिमूव्ह करणं फार गरजेचं आहे. मग तो रिमूव्ह कशाने केला जातो? तर तो रिमूव्ह करण्यासाठी वापरलं जातं चिपिंग हॅमर and wire brush is used to remove the slag from the joint. जो हॅमर वापरला त्या हॅमरला म्हटलं जातं चिपिंग हॅमर. CHIPPING, चिपिंग हॅमर. चिपिंग हॅमर अँड वायर ब्रश. चिपिंग हॅमरनं तो तिथून तुकडे बाजूला निघतात आणि वायर ब्रशने काय होतं, ते आपण खरडून बाजूला काढू शकतो. So chipping hammer and wire brush is used to remove the slag from the joint. Understood? ओके. आता ह्याच्यामध्ये अननोन शब्द कुठले आहेत? तर अननोन शब्द हा एक आर्क क्रेटर आहे. आर्क क्रेटर म्हणजे काय? आर्क क्रेटर मीन्स a zone where very very high heat is present. क्लियर? जिथं खूप हेवी हीट आहे, खूप हाय हीट आहे, त्याला क्रेटर म्हटलं जातं. ओके. सो क्रेटर, आर्क क्रेटर, the zone where very very huge amount of heat is present. So this is the zone where very huge amount of heat is present. This is arc crater. This is molten metal. हा molten metal आहे. ओके. This is penetration. Penetration म्हणजे काय? How much thickness, how much depth of the metal part is melted.
ह्याचा किती डेप्थ पर्यंत मेल्टिंग झालंय त्याला पेनिट्रेशन म्हटलं जातं. ओके, गॉट ऑल दी पार्ट्स, ऑल दी कंपोनंट्स, सगळ्या पार्ट्स वर्किंग समजलं का? ओके, Yes, सो sir. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा फार महत्वाचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिकल आर्क वेल्डिंग, आणि हा तुमच्या डे टू डे दररोज तुम्हाला दिसणारा आहे. क्लिअर? तर ह्याचा कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नाउ आय एम गोइंग टू रिमूव्ह इट बिकॉज नाउ वी विल बी स्टार्टिंग डिस्कसिंग ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ओके, तर कोणाला घ्यायचा असेल स्क्रीनशॉट तर घ्या. Advantages. Its first advantage is it generate a very strong joint. हा खूप स्ट्रॉंग जॉइंट तयार करतो. गेटिंग इट? हा इतका स्ट्रॉंग जॉइंट तयार करतो की मेटल पीस हे अगदी सिंगल पीस असल्यासारखं तयार होतं. गेटिंग इट? सो जॉइंट आपल्याला सिंगल पीस प्रमाणे जॉइंट मिळतो. सो व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग जॉइंट इट जनरेट्स. गेटिंग इट? इट्स सेकंड advantage is the process the joint can be obtained at any angle. कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही जॉइंट घेऊ शकता, कुठल्याही अँगलला तुम्ही जॉइंट मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. गेटिंग इट? इट इज व्हेरी व्हेरी इझी. ऍट एनी अँगल यू कॅन वेल्ड इट, यू कॅन हॅव अ जॉइंट. कुठल्याही अँगलला तुम्ही जॉइंट घेऊ शकता. क्लिअर? सो पुढचा ऍडव्हान्टेज आहे याचा, काय म्हणू शकता तुम्ही? हाय स्किल इज नॉट रिक्वायर्ड. खूप जास्त स्किल लागत नाही. स्किल लागतं, स्किल लागत नाही असं नाही, पण हाय स्किल अगदी एक्सपर्टच पाहिजे असं काही नाही. गेटिंग? सो व्हेरी हाय स्किल इज नॉट रिक्वायर्ड. सो स्मॉल स्किल इज रिक्वायर्ड. ओके, लिटल बिट स्किल इज सफिशियंट, इट इज इनफ. आणि जर तुमच्याकडे हाय स्किल असेल तर काय विचारूच नका, देन यू विल बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग इन इट. क्लिअर? एवढेच आहेत, याचे ऍडव्हान्टेजेस काही जास्त नाहीयेत. गेटिंग इट? सो हा रिपेअर मेंटेनन्स साठी जास्त प्रमाणात वापरला जातो. ओके, सो याचे डिसएडव्हान्टेजेस बघूया. डिसएडव्हान्टेजेस खूप जास्त आहेत. पहिला डिसएडव्हान्टेज आहे द डिसअसेंबली इज नॉट पॉसिबल. पार्ट्स एकदा जॉईन केले की ते डिसअसेंबल करता येत नाही, ते तोडावेच लागतात, ते फोडावेच लागतात. गेटिंग इट? सो द डिसअसेंबली इज नॉट पॉसिबल. क्लिअर? सेकंड डिसएडव्हान्टेज, second disadvantage is the smoke produced is harmful to the operator. इथं जो धूर तयार होतो ना, तो धूर त्या ऑपरेटरला धोकादायक आहे, हार्मफुल आहे. गेटिंग इट? इट इज हजार्डस. क्लिअर? तो धूर ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिंगला ठीक आहे, पण तो ऑपरेटरला चांगला नाहीये. इट इज हजार्डस टू ऑपरेटर. गेटिंग इट? दी हाय टेम्परेचर हीट वेव्स are also hazardous to eyes. Hence, the good protective shields are required to use. हे काय? तर बघा तुम्ही, काल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत होतो, त्यावेळेस देखील तिथं किती स्पार्क जनरेट होत होते, किती हाय टेम्परेचरचे स्पार्क्स जनरेट होत होते. तर काय असतं, इथं खूप हाय हीट आहे ना, त्याच्यामुळे इथून हीट वेव्स तयार होतात. त्या हीट वेव्स ह्या डायरेक्टली आपल्या डोळ्यामध्ये जातात, कारण आपण तिथे बघून जॉईंट करावं लागतो ना. वी नीड टू लुक ऍट द जॉईंट अँड देन वी नीड टू कॅरी आउट द जॉईंट. त्याच्यामुळे काय होतं, इथल्या हाय टेम्परेचरच्या हाय हीटच्या वेव्स आपल्या डोळ्यामध्ये जातात.
त्या हाय हीटच्या वेव्ह जर डोळ्यामध्ये गेल्या तर आपल्या डोळ्यामधले जे बुबुळ असतात त्या एक्सपांड होतात. इट इज रिअल प्रॉब्लेम. इट इज रिअल प्रॉब्लेम. जर तुम्ही पहिल्यांदा वेल्डिंग केलं ना पहिल्या दिवशी, जर तुम्ही एक 5 मिनिटं केलं 10 मिनिटं केलं काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही पहिल्याच दिवशी 2 तास वेल्डिंग केलं तर यू कॅनॉट स्लीप ऍट नाईट. तुम्ही रात्री झोपू शकत नाही, तुमचे डोळे बंद होत नाहीत. इट इज प्रॉब्लेम. त्याच्यामुळे काय लागतं की गुड प्रोटेक्टिव्ह शिल्ड्स, चांगल्या क्वालिटीचे प्रोटेक्टिव्ह शिल्ड्स तुम्हाला वापरावे लागतात डोळ्याला, नाहीतर तुमच्या डोळ्यांना प्रॉब्लेम होतो. म्हातारपणी तर नक्की प्रॉब्लेम. Getting it? So this is a very strong disadvantage of this joint. Clear? हा याचा खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे या वेल्डिंग प्रोसेसचा. दुसरा आहे लेस थिकनेस प्लेट्स, किंवा याला सोपं म्हणू शकता थिन मेटल शीट्स. आपण हाच वापरू, हाच सोपा आहे ना. लेस थिकनेस कशाला म्हणून. थिन मेटल शीट्स cannot be welded by this method. अगदी पातळ पत्रे असतील तर ते ह्याने जॉईंट करता येत नाहीत. का करता येत नाही? तो काय प्रॉब्लेम होत असेल? काय वाटतंय? का बरं करता येत नसतील? पातळ मेटलचे पत्रे ह्याने वेल्ड करता येत नाहीत म्हणतोय मी. का करता येत नसतील? कॅन एनीवन? वितळून जातात. मेल्ट होतील. हा, मेल्ट होऊन निघून जाणार ना, ते वितळून निघून जाणार. जर ते थिन असतील, पातळ असतील, मेल्ट होऊन निघून जाणार. इथं घ्या ना उदाहरण, हे बघा एवढा भाग मेल्ट होतोय की नाही. जर ह्याच्यापेक्षा कमी थिकनेसची प्लेट असेल तर मेल्ट होऊन वितळून निघून जाईल. इथं का बरं टिकलंय ते? कारण दिस मोल्टन मेटल इज फ्लोटिंग ओव्हर दिस बेस मेटल. ह्या बेस मेटल वरती ते फ्लोट होतंय म्हणून ते टिकलंय. त्याच्यामुळे इथं काय होतं, थिन मेटल शीट्स आपण ह्याने वेल्ड करू शकत नाही. दॅट विल गेट molten and then it will flow out. It will get flown out. ते फ्लो होऊन निघून जाईल. गेटिंग इट? त्याच्यामुळे थिन मेटल शीट्स तुम्ही यांनी वेल्ड करू शकत नाही. दिस इज इट्स नेक्स्ट डिसएडव्हान्टेज. देन सिलेक्शन ऑफ कोर रॉड is very difficult. Crucial हा देखील शब्द आहे तिथं. Hence very limited type of metals can be welded by using this method. म्हणजे काय सर? तर बघा आता तुम्हाला आधी इथला बेसिक कडे येऊयात आपण. बघा काय होतंय की हा इलेक्ट्रोड रॉड जो आहे ना हा पण मेल्ट होतोय ह्या बेस सोबत. हा रॉड सुद्धा या बेस सोबत मेल्ट होतोय, बरोबर. आणि हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत आहेत. हे दोन्ही एकमेकांमध्ये कसे होत आहेत? मिक्स होत आहेत. त्याच्यामुळं काय आहे, हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत असल्यामुळं ह्या दोन्हीचं मेटल सेम पाहिजे. या दोन्हीचं बेस मेटल कसं पाहिजे? सेम पाहिजे. जर याचं बेस मेटल वेगळं आणि याचं बेस मेटल वेगळं घेतलं तर चालणार नाही. इट विल नॉट वर्क. का बरं? कारण दोन्हीचा पहिली गोष्ट मेल्टिंग पॉइंट वेगळा असेल. एक तर आधी हा मेल्ट होईल, नाही तर आधी हा मेल्ट होईल आणि निघून जाईल. मग दोन्हीचा मेल्टिंग पॉइंट कसा पाहिजे? साधारण सारखा पाहिजे. 5-10 डिग्री इकडे तिकडं, 20-30 डिग्री इकडे तिकडं, साधारण दोन्हीचा मेल्टिंग पॉइंट सेम पाहिजे. दुसरी गोष्ट, दोघं एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत म्हणजे दोघांची डेन्सिटी सारखी पाहिजे, बरोबर आहे ना. जर एकाची डेन्सिटी कमी ह्याची जास्त असेल तर हा याच्यावरती फ्लोट होईल. हा पण प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं हा कोर रॉड सिलेक्ट करणं फार अवघड आहे, फार डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचं वेल्डिंग हे फार थोड्या मेटल्सला केलं जातं. तुम्ही बघितलं असेल स्टीलला आर्क वेल्डिंग करत नाहीत, अल्युमिनियमला आर्क वेल्डिंग करत नाहीत. का करत नाहीत? त्यांचा कोर रॉडच भेटत नाही. फक्त फेरस बेस, जिथं जास्त फेरस आहे, जिथं फेरस मेटल जास्त आहे, आयरन जास्त आहे, तेच पार्ट ह्याने वेल्ड होतात. का? कारण फक्त त्याच प्रकारचे कोर रॉड अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मार्केटमध्ये त्याचं कोर रॉड मिळायला पाहिजे ना, तर तुम्ही ते वेल्डिंग करू शकता, नाहीतर करू शकत नाही. Getting it? So that is why this is the next disadvantage. Selection of core rod is difficult, crucial. Hence, very limited type of metals can be welded by using this method. त्याच्यामुळे फार लिमिटेड प्रकारचे जे मेटल आहेत ते ह्यांनी वेल्ड केले जाऊ शकतात. सगळ्या प्रकारचे मेटल्स ह्यांनी वेल्ड केले जाऊ शकत
नाही. Okay, so these are the advantages, disadvantages. Now we'll see the applications. Applications मध्ये एकच सगळ्यात महत्त्वाचं लिहायचं, repair and maintenance. रिपेअर अँड मेंटेनन्स वर्क एवढं एकच लिहायचं. बाकी तुम्हाला भरपूर माहिती आहे, ठीक आहे, ओके, काय हरकत नाही, हाच लिहायचा. ऍप्लिकेशन, इट इज मोस्टली युज्ड इन रिपेअर अँड मेंटेनन्स वर्क. ओके, गॉट इट? ठीक आहे, अंडरस्टूड, समजलं का? हे सगळं पूर्ण समजलं का? आता सगळ्यांनी नोट्स मध्ये एकदा वाचून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल. वाचून घ्या सगळ्यांनी, क्लिअर? वाचून घ्या, इट इज मस्ट. ओके, ठीक आहे, विल स्टॉप हिअर देन. इट्स टाइम्स अप, इट इज 10:45. थांबूयात आज आपण आजच्या लेक्चर साठी. ओके, हॅव अ गुड डे. आज टेस्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे ना? टेस्टचा सिलेबस काय आहे? टेस्टचा सिलेबस फक्त आणि फक्त मशीन टूल चॅप्टर नाही, पंप कॉम्प्रेसर आहे. ओके, so only we will be having pump compressor turbines for this class.